नमस्कार. पॉलिटी बाय विशाल सर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल लोंढे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पीवायक्यूच्या सिरीजमध्ये संविधान सभा या टॉपिकचे 2 पार्ट तुम्ही बघितले. हा तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट या काळात आपला हा पूर्ण टॉपिक 2011 पासून 2026 सालापर्यंत मला तिसऱ्याच लेक्चरला विश्वास बसत नाहीये की खरंच एवढे एक्सप्लेनेशन आपण घेतोय का. पण मला तुमचे फीडबॅक लागतील, कारण मी 4 पर्यायांचं एक्सप्लेनेशन देतोय. 2 व्हिडिओमध्ये हे कळालं असेल की मागच्या परीक्षेचा प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये कसा बदलत जातोय, त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन आयोग कसं विचारतंय. इथून पुढे तुमच्या हे लक्षात येईल की एक परीक्षा झाली की त्याच्या पुढच्या स्टेजला काय होऊ शकतं. म्हणजे आम्ही जे प्रिडिक्शन मांडत असतो की हे येऊ शकतं, हे येऊ शकतं, हे प्रिडिक्शन काय आम्हाला काय ब्रह्मदेव सांगायला येत नाही. हे प्रिडिक्शन या अनालिसिस वरून कळत असतं. हे अनालिसिस तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. ज्या माझ्या प्रीच्या काही बॅचेस आहेत, मेन्सच्या काही बॅचेस आहेत, त्यांना मी त्या टॉपिकचे पीवायक्यू देणार आहे. पण पीवायक्यूची स्पेशल बॅच सुद्धा आपण ही दिलेली आहे, जेणेकरून होल सिलेबस तुमचा कव्हर होईल. चला सुरू करूया. काल आलेलं त्याच्या पुढं हे तुम्हाला प्रश्न कसे बघायचे हे मी सांगितलंय. लोकसेवा पब्लिकेशनचा आप्पा हातनुरे सरांचं पुस्तक घटनेची निर्मिती नावाचा टॉपिक आहे. 11 पासून मागून सुरुवात करायची, तोच आपला क्रम आहे. त्या क्रमाने आपण चालायचं. ओके. पहिला प्रश्न आजच्या दिवसातला, खालील विधाने विचारात घ्या. जम्मू काश्मीर वगळता केंद्र आणि घटक राज्यांसाठी एकच राज्य घटना आहे. आता हा प्रश्न 2017चा आहे, त्यामुळे जम्मू काश्मीरला 2019 पूर्वी स्वतंत्र संविधान होतं. त्यामुळे हे स्टेटमेंट त्यावेळेनुसार बरोबर धरावं लागेल. भारताने जरी ही ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली असली, ब्रिटिश पद्धतीवर संसदीय शासन पद्धती आधारलेली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारताची संसद सार्वभौम नाही. बरोबर. भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबरलाच अंमलात आलेल्या आहेत. बरोबर. सगळी विधाने बरोबर आहेत आणि म्हणून प्रश्नाचं उत्तर 2 असं आहे. आता ब्रिटन आणि भारत या दोन्हींमध्ये काय कॉम्बिनेशन असू शकतं, किंवा ब्रिटन आणि भारत या दोन्हींमध्ये काय तुलना असू शकते याचा अंदाज आपल्याला आता या प्रश्नामध्ये लागेल. म्हणजे याच्यातून आपल्याला समजून येईल की या प्रश्नामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 2019 सालापर्यंत जम्मू काश्मीर हे एकमेव राज्य होतं भारत देशातलं ज्या राज्याला स्वतःचं स्वतंत्र असं संविधान होतं. आलं लक्षात. 2019 ला जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला मोदी सरकारने, आणि संविधानही हटव. एवढंच नाही तर जम्मू काश्मीरला स्वतःचा झेंडा पण होता, ते पण काढून घेतलं. आता सगळं काय आहे ते भारत सरकारचंच त्यांना तरतुदी आहेत, कारण जम्मू काश्मीरला आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे. पण 2019 पूर्वी तसं होतं. आलं लक्षात. येस. पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल, अमेरिका हा जो देश आहे ना, अमेरिका, त्या अमेरिका देशामध्ये देशाचं वेगळं संविधान आहे. बरोबर. देशाचं वेगळं संविधान आहे आणि अमेरिकेतले जे प्रांत आहेत ना, त्या प्रांतांचं वेगळे संविधान आहे. अमेरिका देशात 2 संविधानांचा देश आहे अमेरिका. भारतामध्ये असं फक्त जम्मू काश्मीर पुरतच मर्यादित होतं. पुढे दिले ब्रिटन सारखी संसदीय शासन पद्धती आहे, पण ब्रिटन सारखी ती सार्वभौम नाही. बघा, भारत, ब्रिटन आणि अमेरिका. भारत संसदीय शासन पद्धती आहे ब्रिटन प्रमाणे संसदीय, पण अमेरिका अध्यक्षीय शासन पद्धती आहे. अमेरिकेमध्ये ट्रम्प तात्या आहेत. बरोबर. भारतामध्ये जरी संसदीय शासन पद्धती असली तरी संविधान सर्वोच्च आहे. आपल्या देशामध्ये ना न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे, ना संसद सर्वोच्च आहे, संविधान सर्वोच्च आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटनमध्ये पार्लमेंट म्हणाल ते अंतिम असतं, संविधानाच्याही पुढे पार्लमेंट त्यांची, कारण ब्रिटन मधलं संविधान लिखित स्वरूपात नाहीये. आणि अमेरिकेमध्ये न्यायालय सर्वोच्च आहे. त्यामुळे भारतात न्याय व्यवस्थाही सर्वोच्च नाही आणि संसदही सर्वोच्च नाही. आपल्या देशामध्ये कायदा करण्याचा अधिकार कायदे मंडळाला म्हणजे संसदेला सर्वोच्च आहे, पण केलेला कायदा चुकीचा आहे की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला सर्वोच्च आहे. आणि म्हणून भारताची यंत्रणा, भारताची व्यवस्था ही संसदेचं सार्वभौमत्व आणि न्यायालयाची सर्वोच्चता या दोन्हीच्या संतुलनावर उभारलेली आहे. कारण भारतामध्ये संविधान सर्वोच्च आहे, त्यामुळे दुसरं विधान पण बरोबर. आणि काही तरतुदी 26 नोव्हेंबरला लागू झाल्या हे बरोबरच आहे. बरोबर का. संविधानाच्या कलम 394 नुसार काही बाबी तात्काळ लागू झालेल्या आहेत, हे ऑलरेडी आपण मागच्या प्रश्नांमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 2 आहे.
चला पुढे जाऊया. तात्पुरत्या अध्यक्षपदी सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी सुचवलं होतं? जे बी कृपलानी. आता हे तुमचं पाठ झालं. प्रथम वक्ते होते जे बी कृपलानी, जे संविधान सभेसमोर बोलले होते. पहिले वक्ते होते जे बी कृपलानी. तत्कालीन कार्यकाळात काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष होते ऑल इंडियाचे. पहिला माणूस जे बी कृपलानी हे संविधान सभेसमोर बोलले होते आणि त्यांचं नाव सच्चिदानंद सिन्हांचं जे बी कृपलानी यांनी सुचवलं होतं. सच्चिदानंद सिन्हा सर्वात ज्येष्ठतम सदस्य, बिहार प्रांतातून निवडून आले होते संविधान सभेवरती आणि फ्रान्स पद्धतीचं अनुकरण त्यांना घेतलं होतं. टी कृष्णमाचारी मसुदा समितीचे सदस्य, मसुदा समितीचे सदस्य आणि सी राजगोपालाचारी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, बरोबर, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. येस. खालीलपैकी कोण केंद्रीय कार्यकारी मंडळाचे अंग आहेत? केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि केंद्रीय कायदे मंडळ दोन गोष्टी असतात. आता असं असतं की केंद्र शासन जे आहे हे 3 घटकांचं मिळून बनतं. म्हणजे भारताची शासन व्यवस्थाच अशी आहे. केंद्र शासन म्हणलं तर त्याला केंद्र शासनाला कायदे मंडळ असतं, न्याय मंडळ असतं आणि कार्यकारी मंडळ पण असतं. ही अशी आहे केंद्र शासनाची व्यवस्था. केंद्रीय असंच राज्य पातळीवर पण असतं. आता केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे देशाची संसद. आता संसदेमध्ये कोण येतं? राष्ट्रपती. मागच्या 1-2 लेक्चर मध्ये सांगितलं बघा, राष्ट्रपती संसदेचा अविभाज्य भाग आहे. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचं मिळून बनलं कायदे मंडळ. हे काय बनवते? देशासाठी कायदे. यांचं काय? कायदे बनवणे. यांचं काम कायद्याचा अर्थ लावणे. इथं कोण येतं? सर्वोच्च न्यायालय. आणि यांचं काम काय? कायद्याची अंमलबजावणी करणे. याच्यात कोण येतं? राष्ट्रपती. हे कायद्याची अंमलबजावणी. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कायद्याचा अर्थ लावणे, कायदा बनवणे. हे चौथीला होतं. नागरिक शास्त्राचं जे पुस्तक यायचं एवढं 4 पानाचं हे तेव्हा होतं आपल्याला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, पंतप्रधानाचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. क्लिअर? येस. यांना म्हणायचं केंद्रीय कार्यकारी मंडळ. ही खरी पॉवर, यांच्या हातात खरी सत्ता देशाची. यांनी अर्थ लावायचा आणि यांनी कायदा बनवायचा. मग केंद्र शासनामध्ये कोण कोण येतं? कार्यकारी मंडळाबद्दल विचारले. राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. क्या घेतो का? अजिबात येत नाही. अ ब क प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर का? येस. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की राष्ट्रपती जो आहे, राष्ट्रपती हा संसदेचा सदस्य आहे का? नाही. तरी पण तो अविभाज्य भाग मानला जातो. का मानला जातो अविभाज्य भाग? कारण अधिवेशन बोलावणे, अधिवेशन समाप्त करणे, काही कामं त्याला दिलेली आहेत ना, त्याच्यामुळे त्याला इंटिग्रल पार्ट मानलं जातं. पुढे भारतीय राज्यघटनेतल्या कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 ला तात्काळ काय झाल्या होत्या? लागू झाल्या होत्या. आता प्रश्न कसा बदलतो इथं तुम्हाला दाखवतो मी. बघा इथं काय प्रश्न विचारला आयोगाने? मागं घेतो थोडं. अरे पुढे गेलं. काही लिहिले, काही तरतुदी तात्काळ लागू झाल्या. बरोबर. इथं मी सांगितलं कलम 394. आता याला उचलून आयोगाने पुढे काय विचारलं की कोणत्या तरतुदी तात्काळ लागू झाल्या. म्हणजे मागं जे विचारलं त्याचं पुढचं पान जास्त, ते पुढचं पान इथं आलं लक्षात. हे पीवायक्यू मध्ये कळलं पाहिजे. 2018 ला पुढचं पान काय काय तात्काळ लागू झालं? नागरिकत्व, तात्पुरती संसद निवडणुका. मूलभूत हक्क नाही झाले. मूलभूत हक्क जर लागू झाले असते तर मूलभूत हक्कामध्ये सर्वाधिक वेळा हेच प्रश्न विचारला असता. त्यामुळे कलम 394 नुसार नागरिकत्व लागू झालं, निवडणुका लागू झाल्या, तात्पुरती संसद लागू झाली, शपथांचे नमुने लागू झाले, शपथांचे नमुने लागू झाले, व्याख्या लागू झाल्या, अर्थ लावणे लागू झालं. एकूण 16 कलमे तात्काळ लागू झाली होती. आणि ती प्रोव्हिजन्स कोणत्या कलमात आहे? परत एकदा कलम 394 मध्ये तसं लिहिलेलं होतं. आता आजच्या कंडिशनला 394 ला काही महत्व राहिले का? ते आउटडेटेड झालेलं आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि क. उत्तर क्रमांक 1. कळलं? मी दाखवतोय पुढं कसं बदलते आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? बी.एन. राव यांची नियुक्ती केली होती. लॉर्ड वेवेल. लॉर्ड वेवेल. बी.एन. राव हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर नव्हते. म्यानमार देशाचं संविधान सुद्धा बनवलं. बी.एन. राव यांचं योगदान इतकं मोठं की बी.एन. राव यांनी या देशाच्या मसुदा बनवण्याचा पहिला प्रयत्न केला होता. बनवला पण होता. बाबासाहेबांच्या अगोदर मसुदा बनवला होता बी.एन. राव यांनी.
एन गोपालस्वामी अयंगार मसुदा समितीचे सदस्य श्यामाप्रसाद मुखर्जी आणि एम आर जयकर महत्वाचे लोक. बी एन राव आपल्यासाठी महत्वाचं आहे. 11 डिसेंबर रोजी अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलं होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता 11 डिसेंबरला काय काय झालं? 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड. कायम अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड. कायमच्या अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड. 11 डिसेंबर सर बी एन राव यांची सल्लागार म्हणून निवड. बी एन राव यांची सल्लागार म्हणून निवड म्हणण्यापेक्षा नेमणूक. आणि याच दिवशी पहिली समिती, 22 समित्यांमधली पहिली समिती नियम समिती जी आहे ना, नियम समिती, या नियम समितीची पण स्थापना झाली होती. पहिली समिती, नियम समितीची स्थापना पण याच तारखेला झाली. तिचे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद हे स्वतःच होते. क्लिअर? या 11 डिसेंबरला घडलेल्या गोष्टी आहेत. डन? येस. आता कधी कधी काय होतं, आयोग त्याच्या पुढच्या स्टेजला प्रश्न नेतो. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं ज्यावेळी नाव देशाच्या संविधान सभेच्या अध्यक्षपदासाठी फायनल झालं, ते नाव फायनल होत असताना त्याला काही लोकांनी अनुमोदन दिलेलं आहे, काही लोकांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. अनुमोदनाचा प्रस्ताव कसा होता, पाठिंब्याचा प्रस्ताव कसा होता? सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यावेळी अध्यक्षपदासाठी एकूण 5 प्रस्ताव भरले होते. श्री प्रकाशम डॉक्टर राधाकृष्णन यांच्या प्रस्तावाला अनुमती मिळाली नाही, अनुमोदन नसल्याने. जे बी कृपलानी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला सरदार वल्लभभाई पटेल आणि हरिकृष्ण मेहनाब यांनी मांडलेल्या प्रस्तावाला नंदकिशोर दास यांचं अनुमोदन होतं. जे बी कृपलानींच्या प्रस्तावाला पटेलांचं होतं, तर हरिकृष्ण मेहनाब यांच्या प्रस्तावाला नंदकिशोर दास यांचं होतं. अंतिमतः केवळ 2च प्रस्तावामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचंच नाव राहिल्यानं 11 डिसेंबर 1946 रोजी तात्पुरते अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बिनविरोध निवड झाली आहे अशी घोषणा केली. आलं लक्षात? म्हणजे कोणाचा पाठिंबा होता? प्रस्तावाला पटेलांचा. जे बी कृपलानी यांचा प्रस्ताव, पटेलांचा पाठिंबा, आणि हरिकृष्ण मेहनाब यांच्या प्रस्तावाला नंदकिशोर दास यांचं अनुमोदन. असे अनुमोदन पाठिंबा म्हणा, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये घडल्या. उद्या गेलं तर असं काहीतरी येईल. आणि मग ही सगळी लोक, नेहरू, मौलाना आझाद, ही सगळी मोठी मंडळी गेली आणि राजेंद्र प्रसादांना त्या ठिकाणी सभागृहाच्या अध्यक्षपदी विराजमान केलेलं आहे. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष, पुरुषोत्तम दास टंडन कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर होते. बेसिक प्रश्न जे सगळं शिकलो ते इथं विचारले. तुम्हाला येतं ते पहिले घ्यायचं. सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष, पहिल्याचं 4 2 ठिकाणी आहे. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष, बचं 3 2 ठिकाणी आहे. बी एन राव सल्लागार, पुढे गेलं सल्लागार, कचं 2 उत्तर क्रमांक 4. आणि पंडित नेहरू उद्दिष्टांचा ठराव, उत्तर क्रमांक 4. याच्यात आणखी पद काय ऍड करा. सचिव HVR अय्यंगार, हे सचिव HVR अय्यंगार. त्याच्यानंतर मी माझ्या पुस्तकात दिलेली काही महत्वाची पद तुम्हाला सांगतो. सचिवानंतर उपसचिव PHB तय्यबजी, उपसचिव PHB तय्यबजी, हे उपसचिव. आणि मार्शल होते सुभेदार मेजर हरबंस राय जैदका, मार्शल, सुभेदार मेजर हरबंस राय जैदका, लक्षात. आणि प्रमुख मसुदाकार होते चीफ ड्राफ्टमॅन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी मसुदा समितीचे अध्यक्ष असले तरी प्रमुख मसुदाकार चीफ ड्राफ्टमॅन होते SN मुखर्जी. हे नाव वेगळं, आंबेडकर वेगळे, प्रमुख मसुदाकार होते SN मुखर्जी. ही काही महत्वाची पद आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. पुढं खालील विधाने विचारात घ्या. मे 1949ला राष्ट्रकुलत्वाला सदस्यत्वाला मान्यता मिळाली, बरोबर. 22 जुलैला राष्ट्रध्वज, सांगितलं मी आधी. 15 ऑगस्ट 1947च्या आधी झेंडा स्वीकारला, कारण फडकवायचा झेंडा होता. हे बरोबर, हे बरोबर. मग आपण लगेच खाली जायचं. अ उत्तरात पाहिजे, मग हा पर्याय गेला. ब उत्तरात पाहिजे, मग सगळीकडेच ब. अ उत्तरात पाहिजे म्हणून हा पर्याय गेला. तर एक तर 2 लिहायचं, नाही तर 4 लिहायचं. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रगीत आणि 24 जानेवारी 1950ला
काय झालं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती. आता तारीख काय दिली, 26. मी वाचताना म्हणताना काय म्हणलो, 26. हे मी स्लिप ऑफ टंग तुम्हाला का दाखवतोय, घाई गडबड आणि चौथा पर्याय असता ना वरील पैकी सर्व, तुम्ही हाणला असता. काय म्हणतोय कळते ना, लिहिलेलं असतं 26, दिसताना दिसतं 24, आणि इथं पर्याय नाही म्हणून योगायोगाने माणूस परत प्रश्न वाचेल. पण जर वरील पैकी सर्व पर्याय असतात तर 90% उत्तर तेच लिहिलं जातं. मला हेच सांगायचं की परीक्षा सोपी आहे, परीक्षा सोपी आहे. पेपरकडे बघण्याचा दृष्टिकोन, पीवायक्यूडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपल्याला मदत होऊ शकते. 24 जानेवारी 1950 रोजीच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना हंगामी राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हंगामी राष्ट्रपती म्हणून काय झालेली आहे, त्यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. आणि याच दिवशी तात्पुरती संसद म्हणून सुद्धा कुणाची घोषणा झालेली आहे, तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेची घोषणा झालेली आहे. संविधान सभेची काय झालेली आहे, घोषणा झालेली आहे. आणि म्हणून ड जर चुकीचा आहे तर अ ब क उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. क्लिअर का? इतका साध्या पॅटर्न मध्ये प्रश्न आपल्याला कधी कधी विचारला जातो आणि प्रश्नाचं उत्तर चुकत असतं. कसं चुकत असतं ते पण प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलेलं आहे. 24 जानेवारी 1950 कायम गोंधळ होतो राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानामध्ये. कायम लक्षात ठेवायचं, 15 ऑगस्टच्या आधी झेंडा स्वीकारला 22 तारखेला. 24 जानेवारी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. 284 सदस्यांनी काय केल्या, स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रगीत स्वीकारले गेले. राष्ट्रगीत स्वीकृती, राष्ट्रगान स्वीकृती, तात्पुरती संसद म्हणून घोषणा, हंगामी राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद, आणि ही संविधान सभेची शेवटची बैठक. आणि मग इथून पुढे संविधान सभा विसर्जित झाली. ती परत कधीच भेटली नाही. भेटली तर मग संसद म्हणून भेटली. संविधान सभा विसर्जित. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी डेव्हलप झालेल्या आहेत. खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आणि सोर्स जुळत नाही? कायद्याचं राज्य ब्रिटिश, कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ नाही, किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. दोन गोष्टी. आता इथं दोन गोष्टी आहेत. कायद्याची योग्य पद्धती, योग्य म्हणलं की ड्यू अमेरिका, बरोबर आहे. आणि कायद्याने घालून दिलेली म्हणजे कायद्याद्वारे प्रस्थापित, ब्रिटन नाही तर जपान, म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. अशा वेळी काय करावं लागेल, इंग्रजी प्रश्न वाचणं फार गरजेचं आहे. आता इथं मराठीत माझा गोंधळ उडाला तर तुमचा बी उडणार आहे. आता इथं इंग्रजी घेतलेलं नाही मी, पण अशा परिस्थितीत इंग्रजी प्रश्न वापरायचा, वाचायचा, समजून घ्यायचा. इतकं इंग्रजी कच्चं नसतं जितकं माझं कच्चं आहे, तितकं तुमचं नसतं. न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन. या प्रश्नाचं उत्तर आहे 2. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आणलेला आहे आपण जपान या देशाकडून. आला लक्षात? अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला कधी कधी विचारले जातात. मग मी तुम्हाला 5 संकल्पना एकदाच मांडतो. 5 संकल्पना एकदाच मांडतो. पहिली गोष्ट, कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य, रूल्स ऑफ लॉ प्लस कायदा करण्याची पद्धत. कायदा करण्याची पद्धत, कायदा कसा करावा नाही का संसदेत, कायदा करण्याची पद्धत कोणाची, जपान ब्रिटनची. दोन्ही गोष्टी ब्रिटन. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ इंग्लिश मध्ये लिहितो. किती याडा असला तरी हे दोन कन्सेप्ट तर मराठीत आल्या पाहिजेत. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जपान, कलम 21 मध्ये इचाच उल्लेख आहे मूळ घटनेत. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धती. इस्टॅब्लिश म्हणजे प्रस्थापित. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, योग्य. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिका. 4. न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन. त्याच्यानंतर न्यायालयीन सक्रियता. ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, जनहित याचिका, पिटिशन, जनहित याचिका,
जनहित याचिका, तिन्ही गोष्टी अमेरिका. क्लिअर का? याच्यातून ह्या गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या पाहिजेत. आलं लक्षात? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिका हे मांडलेलं आहे मनेका गांधी खटल्यामध्ये. मनेका गांधी 1978. पुढे संख्येच्या बाबतीत विचार करा. समितीची सदस्य संख्या कधी फाळणीनंतर म्हणजे 1947चा जो कायदा आला तिथं सदस्य संख्या 299 पर्यंत कमी झाली, बरोबर. संस्थानिकांना 70 जागा राहिल्या, बरोबर. प्रांत आणि मुख्य आयुक्तांना 299 झाले, बरोबर. सगळं काही बरोबर आहे. उत्तर क्रमांक 4 सांगितलं मी तुम्हाला, साहजिक आहे. 389 सदस्यांची संविधान सभा 299 जागांवर आली. 299 मध्ये 229 जागा त्यांनी ब्रिटिश भारताला ठेवल्या. ब्रिटिशकालीन कायद्याने हे घडलेलं आहे. ब्रिटिश भारत. मी परत ह्याच्यासाठी सांगतो की ऐकून 9 प्रांत राहिले, 11 प्रांत होते, 2 गेले पाकिस्तानात. 3 जागा चीफ कमिशनरांना गेला पाकिस्तानात. बलुचिस्तान नावाचा पाकिस्तानामध्ये गेला. आणि संस्थानिकांना जागा राहिल्या 93 होत्या मूळतः, तिकडून जागा राहिल्या 70 जागा संस्थानिकांना राहिल्या. अशा पद्धतीनं 1947च्या कायद्यानं हे स्ट्रक्चर बदललं गेलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. पुढे जाऊया. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्क उपसमितीचे कोण? जे.बी. कृपलानी. यस. मूलभूत हक्क समिती, उपशब्द नसता तर याचं उत्तर आलं असतं पटेल, बरोबर ना? कारण मूलभूत हक्क उपसमिती त्याच्याबद्दल आपण भरपूर चर्चा केली. फंडामेंटल राईट्स आणि अल्पसंख्याक विषयक समिती. परत एकदा रिपीट सारखं कानात तुम्हाला माझा आवाज घुमला पाहिजे. आलं लक्षात? अल्पसंख्याक विषयक समिती कोण अध्यक्ष? अध्यक्ष सरदार पटेल. मग फंडामेंटल राईट्सची परत उपसमिती त्याच्यातच, त्याचे कोण? जे.बी. कृपलानी. आणि अल्पसंख्याकांचे पण उपसमिती तिचे कोण? एच.सी. मुखर्जी. पुढे बघा आता हे विचारलंय ना, पुढे हे विचारलेलं असेल कुठेतरी, नसलं तर मग जाऊ द्या, विचारेल आयोग पण विचारतं. मग तुम्ही आता 2026 मध्ये वाचत असताना, 2027 मध्ये पुढच्या वर्षी वाचत असताना काय करायचं? हे PYQ सोडून ज्या गोष्टी राहिल्यात विचारायच्या त्यांना प्रिडिक्ट म्हणून मांडायचं असतं. म्हणजे रिवाइज करत असताना काही लोक प्रत्येक वेळी 400 पानं वाचा. अरे बबडी 400 पानं प्रत्येक वेळी नसतात वाचायची. उरलंय काय? 40च उरल्यात. 40च उरल्यात. मग आम्ही वन डे मध्ये काय देतो? मी 40, 45, 50 पानं दिली, तेवढी मारली, 10-12 मार्क भेटले, जिकडं तिकडं आंबोली मार्गे गोवा. तुम्ही एन्जॉय करायला मोकळे, नाचो. हे कळणं, स्टडी स्मार्ट असला पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही नुसता व्हास्ट स्टडी करताय, त्यातनं काही साध्य होणार नाही. हा विषय इतका भारी आहे संविधान, याच्यात काय रिसर्चिंग, काय संशोधन, काहीच नाही ना. लिहून ठेवलंय, 75 वर्ष झाली तेच चाललंय. पुढे जाऊया. जर संसदेने केलेला कायदा घटनेच्या तत्वाच्या विरोधी असेल तर तो कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? अल्ट्राव्हिरस का इंट्राव्हिरस? अनवरस आणि कायद्याने आवरस ठरवलेला, हे 2 शब्द गेले. अल्ट्राव्हिरस आणि अंट्राव्हिरस 2च कन्सेप्ट इथं राहिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे अल्ट्राव्हिरस. म्हणजे नेमकं काय असतं ते तुम्हाला सांगतो. चला. न्यायालयीन पुनर्विलोकन. संसदेने केलेला कायदा काय म्हणतोय? याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू. ही संकल्पना अमेरिकेची आहे. संसदेने किंवा कायदेमंडळाने, कार्यकारी मंडळाने केलेला कायदा, कार्यकारी मंडळाने काढलेला आदेश घटनेच्या विरोधी आहे की घटनेशी सुसंगत आहे, म्हणजे घटनेशी विसंगत आहे की घटनेशी सुसंगत आहे, हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला देण्यात आलेला आहे. त्याला आपण म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन. कायदा बरोबर आहे का चूक आहे हे डिसाईड करणं, घटनेच्या विरोधी आहे की नाही. कायदा जर घटनेशी सुसंगत असेल तर त्याला म्हणतात इंट्राव्हिरस. आणि घटनेशी विसंगत म्हणजे घटनेच्या विरोधी असेल आणि घटनेच्या सोबत असेल, घटनेच्या विरोधी असेल तर त्याला म्हणतात अल्ट्राव्हिरस. संपला विषय. प्रश्न काय विचारलाय बघा? विरोधी अल्ट्रा, सोबत इंट्रा. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट. विधाने विचारात घ्या. निस्ते विचारात घेऊ नका. खाली काय लिहिले बघा, बरोबर घ्या. कधी कधी काय होतं, विचारात घेतो, उत्तर काढतो आणि मग इकडे वाचतो, अरे चुकीचं निवडायचं होतं, गोल तर करून झाला. आणि मग नाखानी गोल खुडतं का बघतो. नाखानी गोल खुडत असता तर सगळ्या गावांनी नाखानीच नसते गोल खुडले. एकदा गोल झाला विषय संपला. 1946 ला कॅबिनेट मिशनच्या रिकमेंडेशनने संविधान सभा स्थापन झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले निर्वाचित अध्यक्ष.
भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते का? 4 नव्हते, 2च होते. 4 करा असं सांगितलं होतं पण 4 नाही झाले, पण 4 सुचवले होते बरं, कधी आलं भविष्यात तर. 4 नावं सुचवली होती पण 2च झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1947 ला मांडला. म्हणजे मसुदा समिती स्थापन झाली ऑगस्ट 1947 ला. 2 महिन्यातच लगेच मसुदा आला का? अजिबात नाही. ड गेलं. प्रश्नाचं उत्तर एक पाहिजे. अ ब क. मसुदा आंबेडकरांनी फार उशिरा अंतिमतः मांडलेला आहे, लगेच मांडलेला नाही. क्लिअर का? यस. नाही, काहीतरी चुकलं. थांबा. सिली मिस्टेक्स, माझ्याकडून सिली मिस्टेक झाली उत्तर करता. मी उत्तर चेक करतो ना, कारण मी सांगतोय पण उत्तर चेक करतोय. हे चूक आहे ना, हे जर चूक येतं अ आणि ब. यस. आता कसं झालं बघ, मी एवढं इथं तत्वज्ञान हाणून पण माझं गोल करताना चुकलं. याला म्हणायचं अति घाई. हायवेला नसतं लावलेलं का? अति घाई आणि वाटोळ होई. अति घाई आणि वाटोळ होई. 100% आत्मविश्वास आहे, चेहऱ्यावर एक प्रकारचा समाधान आहे की मला उत्तर येत आहे, यस मी मिळवलाय. पण घाण करून बसलो ना आपण, जसं इथं होतंय हे सगळं तुमच्या समोर का घडतंय किंवा का घडवतोय? कारण हे आपल्याकडून होतंय हे माइंडला माहित पडलं नाही की हे मला व्हायचं नाही, मग माणूस अलर्ट राहतो. तिकडं आग आहे, तिकडं गरम होईल, आपल्याला भाजल पोळल, काय जे जे ग्रामीण भागातले सर्व हुरपळल, त्या पद्धतीनं इथं घडलं की मग माणूस चुकतो. एमपीएससीला वेळ का लागतो पास व्हायला? त्याचं कारणच हे की ह्या पद्धतीनं माणूस घडत जातो, मग 5 वर्षांनी पास होतो. सगळ्यांना एकाच वेळी हे सगळं होत नाही, हे लक्षात घ्या. अतिघाई आणि वाटोळ होई ही बाब लक्षात घ्या. 2च उपाध्यक्ष होते. मसुदा कसा बनवला गेला बघूया. मसुदा सादरीकरण. लक्षात. पहिल्यांदा 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झाली. 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची काय झाली? स्थापना झाली. त्या मसुदा समितीची स्थापना झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या. मसुदा समितीच्या संदर्भात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की इथून पुढे मसुदा समिती काम करायला चालू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतच, 6 महिन्याच्या आत म्हणजे कमी काळात त्यांनी हा मसुदा बनवला आणि पहिल्यांदा त्यांनी दिला 1948 ला, फेब्रुवारी 1948 ला, 21 फेब्रुवारीला मसुदा समितीने अध्यक्षांकडे म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसादांकडे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी तो मसुदा जनतेसमोर मांडला. 8 महिने तो जनतेसमोर होता. जनतेसमोर म्हणजे काय? जनता कुठे बसलेली होती आणि त्यांच्यासमोर नेऊन मांडला असं नाही, जनतेला मत व्यक्त करायला दिला. तिकडून तो आला, मग परत अपडेशन झालं, अपडेट केला मसुदा समितीनं, दुसऱ्यांदा अपडेट केला आणि अपडेट करून फायनली मांडला 4 नोव्हेंबर 1948 ला. आणि मग तिथून पुढे त्याचं वाचन झालं आणि मग त्याला मान्यता मिळाली. तर विचारले अंतिम मसुदा सादर कधी केला? 1948 ला केलेला आहे, 4 नोव्हेंबर 1948. आणि मग इथून पुढं 7वा अधिवेशन, 8वा अधिवेशन, 9वा अधिवेशन आणि 10वा अधिवेशन अशी 4 अधिवेशन गेली त्याच्यात. आणि मग 26 नोव्हेंबर 1949 ला तो मसुदा स्वीकारला, ज्याला म्हणू आपण संविधान त्या ठिकाणी स्वीकारलं. लक्षात ठेवा 2 वाक्य. मसुदा 2 वेळा बनवला. पहिल्यांदा बनवला अपडेशन, दुसऱ्यांदा बनवला आणि वाचला 3 वेळा. बनवला 2 वेळा, वाचला 3 वेळा. ही 2 स्टेटमेंट मसुद्याच्या संदर्भात महत्वाची आहेत. भविष्यात हे काहीतरी परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे या प्रश्नावरून आपण काय शिकलो की आपल्याला पुढं काय येऊ शकतं, पुढच्या परीक्षेला काय येऊ शकतं, या गोष्टीचा आपण अंदाज लावला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिला पर्याय दिलेला आहे. मसुदा समितीचे सदस्य ओळखा. राजेंद्र प्रसाद होते का? नाही. एन गोपाल स्वामी अयंगार, आल्हादी कृष्ण स्वामी अय्यर, के एम मुन्शी. ब क ड. उत्तर क्रमांक 2 बरोबर. सेम आपण ऑलरेडी खूप वेळा बघितलंय की मसुदा समितीत 7 सदस्य होते, त्यांची नावं माहीतच पाहिजे. कोणत्या तारखेला काय घडलं, कोणती जोडी जुळत नाही. 24 जानेवारी 1950 ची जुळती का बघू पहिले खालून. अंतिमता सह्या झाल्याबरोबर 26 नोव्हेंबरला संविधान स्वीकृत झालं बरोबर. मसुदा समिती स्थापना झाली. उद्दिष्टांचा ठराव मांडला कधी? नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला 13 डिसेंबर 1946 ला. 2 गोष्टी उद्दिष्टांच्या ठरावाच्या बाबतीत लक्षात ठेवा. उद्दिष्टांचा ठराव, त्याचा एक प्रश्न इतका खुंकार विचारला एमपीएससीने, उद्दिष्टांचे ठराव एकूण 8 होते, त्याच्यातली 4 विचारली होती, कोणतं नाही. त्याच्या पुढे काय विचारणार आहे अजून? उद्दिष्टांच्या ठरावाचा प्रभाव कशावर आहे? सरनाम्यावर आहे. भारतीय घटनेचा सरनामा हा उद्दिष्टांच्या ठरावावर बनला.
उद्दिष्टांचा ठराव हा संविधान सभेचा दिशादर्शक होता. हा काय होता? संविधान सभेचा दिशादर्शक होता. बरोबर. उद्दिष्टांचा ठराव मांडला कधी? तो मांडला 13 डिसेंबर 1946 ला. आणि त्याला स्वीकृती कधी दिली, मान्यता? संविधान सभेने 22 जानेवारी 1947. म्हणजे तो मांडला पहिल्या अधिवेशनात आणि स्वीकारला दुसऱ्या अधिवेशनात. मान्यता त्याला एकमताने मिळालेली आहे. एकमताने मान्यता, कोणीही त्याला विरोध केलेला नाही. मांडला कुणी? नेहरूंनी मांडला, जवाहरलाल नेहरूंनी मांडला. आणि नेहरूंनी मांडलेल्या या उद्दिष्टाच्या ठरावावरच सरनामा बनला, तो दिशादर्शक होता. पुढे जाऊया. 1947 चा जो कायदा आहे भारत स्वातंत्र्य संदर्भात, त्याच्या संदर्भात विधाने विचारात घ्या. काय काय झालं? संविधान सभा सार्वभौम बनली, संविधान सभाच संसद बनली, साधे कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणजे कायदेमंडळ म्हणून काम पाहत असे, त्यावेळी अध्यक्ष कोण असे? जी.व्ही. मावळणकर. बरोबर का? राजेंद्र प्रसाद नसे, जी.व्ही. मावळणकर. आणि संविधान सभे सदस्य संख्या सुद्धा 389 वरून 299 झाली. हे बरोबर. मग क विधान चूक आहे. क जर चूक आहे तर 3 पर्याय गेले. प्रश्नाचं उत्तर आहे 3. क्लिअर? ऑलरेडी आपण पाहिले. म्हणजे मागून प्रश्न. आता विद्यार्थ्यांचा काय प्रॉब्लेम होतो? पुढून प्रश्न. नवीन विद्यार्थी एमपीसी आला की पुढून सोडवायला सुरुवात करतो, पीवायक्यू. त्याचा कॉन्फिडन्स जातो. तुम्ही मागून या, सोप्याकडून या. चढत्या क्रमाने चालायचं असतं. उतरत्या क्रमाने गाडी दरीत जाण्याची शक्यता फार असते. डेड बॉडी सुद्धा गावत नाही, क्रेननी उचलून काढावं लागतं, किंवा मग तसेच वाघ बिबटे खाऊन टाकीत अस्वलं. त्यामुळे चढत्या क्रमाने जायचं, हळूहळू जायचं. कासवाच्या गतीने गेलं की आता कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते आपल्याला. बरोबर? येस. योग्य जोड्या लावा. मला असं वाटतं की तुम्ही अजून एक गोष्ट करा. मी इकडून लेक्चर अपलोड केले की तुम्ही डायरेक्ट लेक्चर बघू नका. तुम्ही प्रश्न सोडवा सगळे. तुमचे राईट किती, रॉंग किती काढा. ओके. आता प्रश्न कसे सोडवायचे? काही पठ्य काय करीत आहेत, पुस्तकावर असं खाली जिथं उत्तर आहे तिथं असं आडवा हात ठेवतात आणि असं करायचं, असं करायचं, असं करायचं, असं करायचं. याचा उपयोग नाही होत. नंबर घ्या. आता संविधान सभा समजा 100 प्रश्न आहेत, उदाहरण घेऊ. एका पेजवर 100 नंबर द्या, उत्तर झाका, 100 उत्तर काढा. सगळे प्रश्न सोडायचे, स्किप काय करायचं नाही. येऊ नाही उत्तर लिहायचं. आता तुम्ही राईट आणि रॉंग काढा आणि मग तुम्ही एक्सप्लेनेशन बघा. तुम्हाला याचा डबल स्पीडनं फायदा होईल. मी काय म्हणलो कळलं? हे समजून घ्या आणि या पद्धतीने तुम्ही पुढे जा. सच्चिदानंद सिन्हा, पुन्हा तोच प्रश्न. कायमस्वरूपी अध्यक्ष का तात्पुरते? तात्पुरते. पहिल्याचं अ च 4 2 ठिकाणी आहे, अ च 4. राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष, ब च 3 ब च 3 2 ठिकाणी. बी एन राव सल्लागार, क च 2 क च 2. उत्तर क्रमांक 4. महत्वाच्या पदावरील व्यक्ती. संविधान सभेच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर आंबेडकर यांची निवड कधी झाली? 29 ऑगस्ट 1947 ला झालेली. आणि याच दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. याच दिवशी मसुदा समितीची स्थापना. बाकीच्या तारखांना काय घडलंय का? काय घडलेलं नाही. त्यामुळे इलिमिनेट करण्याला काही फार त्रास आपल्याला इथं नाही. कोणाकडून काय आणलं? मूलभूत हक्क अमेरिकेकडून, पहिल्याचं दुसरं 2 पर्याय लगेच गोल करायचं. असं मार्गदर्शक तत्वे कोणाची? आयर्लंडची. ड च 1 ड च 1. उत्तर क्रमांक 4. मधलं कशाला? संसदीय लोकशाही. बापरे, हे कुठून आणलं? आपल्याला येतंय ते घ्यायचं पटकन आणि पुढच्या डब्यात बसायचं. फार लय डोक्याला ताण करून घ्यायचा नाही. सोप्या पद्धतीनं जायचं. आपल्याला फक्त मार्क्स मिळण्याशी मतलब. फार त्रास करून घ्यायचा नाही. कोणत्या देशाकडून काय आणलंय याचा हा कॉलम आहे. याचं एक्सप्लेनेशन पुढे भारतीय घटनेची वैशिष्ट्य हा टॉपिक आहे. तिथं आणखी काही गोष्टी एक्सप्लेन होतील. इथं फक्त मी उत्तर सांगितलेलं आहे तुम्हाला. हे पाठच असलं पाहिजे. भारतीय घटनेचे सोर्स पाठ असले पाहिजेत, परिशिष्टे पाठ असली पाहिजे, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूचीतले महत्वाचे विषय पाठच असले पाहिजेत. पुढचा प्रश्न. जुलै 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार केला. येस, 22 जुलैला. आता कधी कधी काय होतं, आपण डायरेक्ट प्रश्न वाचायला घेतो. जसं मी आता डायरेक्ट प्रश्न वाचायला घेतला. याच्यापेक्षा मला असं वाटतं की ही वरचं पहिलं वाचा. म्हणजे पायरी का? दुसऱ्या पायरीवर डायरेक्ट पाय का ठेवायचा? खाली एक पायरी आहे ना, डायरेक्ट उडी टाकायची का? चुकीचं निवडायचं. म्हणजे पहिलं बरोबर आहे, पहिलं उत्तर असू शकत नाही. कॅबिनेट मिशन 1946 अंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभाद्वारे कार्यान्वित झाली होती. बरोबर आहे. जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी सदस्य नव्हते. बरोबर आहे. मग आता साहजिक आहे, हे जर बरोबर आहे तर मग हेच चूक आहे ना. हे वाचलं नाही तरी बघू वाचून. उद्घाटनाची बैठकीची अध्यक्षता. उद्घाटन झालं त्या दिवशी अध्यक्ष कोण होतं? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हा आयोगाचा एक पॅटर्न असतो. ज्यावेळी आयोग चुकीचं किंवा बरोबर विधान या फॉर्मॅटमध्ये विचारतं त्यावेळी 90% उत्तर चौथं देतं. का? विद्यार्थ्याचा वाचायला वेळ जावा आणि चौथं उत्तर त्याला मिळावं. वरचं वाचत ऊर पाठ थोडी वाचितो. त्यामुळे मी ज्यावेळी परीक्षा द्यायचो त्यावेळी या पॅटर्न मध्ये मी खालून वाचायचो, उत्तर मला पटकन मिळायचं. ही सगळीकडेच अंमलात येत नाही बरं.
तर म्हणा सर लय आपलीच लाल करतो, आपलीच लाल नाही करत, पण माझा एक्सपिरियन्स हे अनुभवाने येणार आहे. हे मी काही तत्वज्ञान फुकलं इकडून कानात तरी काही फरक पडणार नाही, इकडून तिकडे गेले वारे असं होणार आहे. उद्घाटनाच्या बैठकीची अध्यक्षता सच्चिदानंद सिन्हा यांनी भूषवलेली आहे आणि हेच याचं वाक्य आहे, चुकीचं आहे. बरोबर का? येस. चला पुढे जाऊया. रचना विचारली. प्रांतिक विधिमंडळाने प्रमाणशीर मतदान पद्धतीने मतदान केलं, प्रत्यक्षपणे जनतेने मतदान केलंच नाही, हे बरोबर आहे. मर्यादित मताधिकारावर होती, बरोबर आहे. बरोबर बरोबर काय आहे असा प्रश्न इथे विचारलाय तुम्हाला. बरोबर बरोबर आहे का? येस. जनतेतून मतदान झालं का? नाही. ब पर्याय गेला. प्रांतिक विधिमंडळाद्वारे नेमणूक झाली, मर्यादित मताधिकारावर झाली. आता प्रांतिक विधिमंडळाद्वारे नेमणूक झाली का निवड झाली? निवड झाली. बरोबर, नेमणूक झालेली नाही, संस्थानिकांची नेमणूक, म्हणून अ आणि ड असं इथं उत्तर पाहिजे. प्रश्नाचं उत्तर एक. आलं लक्षात? येस. या प्रश्नाचं उत्तर काय आलं? एक असं आलेलं आहे. का आलं एक? त्याचं कारण पण तुम्हाला दिलं. म्हणजे संविधान सभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या होत्या, संविधान सभेच्या ज्या निवडणुका पार पडल्या होत्या त्या निवडणुका कशा पद्धतीनं झाल्या या अनुषंगानं प्रश्न बघायला पाहिजे. बघा, संविधान सभेच्या निवडणुका, ज्या निवडणुका झाल्या होत्या 389 जागांपैकी 296 जागांसाठी निवडणुका झाल्या, ह्या अप्रत्यक्ष झाल्या होत्या. अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशीर मतदान पद्धत. बरोबर, त्यामुळे इथं जनता सहभागी झाली का? जनता सहभागी झालेली नाही. त्यामुळे प्रौढ मतदान होतं का? तर प्रौढ मतदान नव्हतं. जिथं जनता मतदान करते ते प्रौढ म्हणजे 18 वर्ष पूर्ण. एकल संक्रमणीय म्हणजे पसंतीक्रम, राज्यसभा आणि विधान परिषदेसारखं. मग इथं मतदान कुणी केलं? 1935 चा जो कायदा होता त्या प्रांतिक कायदे मंडळातील सदस्यांनी, प्रांतिक कायदे मंडळातील सदस्य यांनी केलं मतदान. म्हणजे काही मर्यादित लोकांनाच मतदानाचा अधिकार होता, मर्यादित मताधिकारच होतं का? सगळ्यांना दिला मतदानाचा अधिकार? नाही ना, मर्यादित मताधिकारच होतं. या अनुषंगाने ते दिले. पण हा प्रश्नाचं उत्तर मी बघितलं तर हा प्रश्न हॅश झालाय. त्याचं कारण हे मी जे म्हणलं होतं ना, ते बरोबर धरलं होतं ना, कारण नेमणूक काय निवड काय त्याच्यावरून चुकत नाही. तर अ क ड असा पर्याय पाहिजे होता, तर ते बरोबर होतं. म्हणून हा प्रश्न हॅश झाला. मी म्हणलं तरी काहीतरी गोळ आहे, कारण ते एवढं मी चुकत नाही माझं. आता मी बी काही लेख काचचा खेळाडू नाही राहिलो, थोडासा पक्का झालेलो आहे. त्याच्यामुळं हे हॅश झालेला आहे हा प्रश्न. तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. हॅश का झाला त्याचं स्पष्टीकरण मिळालं. कोणती विधाने योग्य आहेत? 1935च्या कायद्याद्वारे शिफारशींच्या आधारे भारताची संविधान स्थापना नाही. 35च्या कायद्याने नाही ना संविधान सभा स्थापन झाली. संविधान सभा कोणाच्या शिफारशीने स्थापन झाली? कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन कधी? 1946चं कॅबिनेट मिशन, त्याच्या आधारावरती संविधान सभा स्थापन झाली. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946ला झाले का? एच सी मुखर्जी? नाही. 11 डिसेंबरला फक्त काय मिळालं? अध्यक्ष मिळाले आणि सल्लागार मिळाले. बरोबर. एच सी मुखर्जी कधी मिळाले? एच सी मुखर्जी मिळालेत 25 जानेवारी 1947. येस. जवाहरलाल, हा आरटीओचा प्रश्न असेल. हा एम व्हायचा. नेहरू हे नियम समिती नाही, नियम समितीला मी कशी सांगितलं राजेंद्र प्रसाद. हे चुके. हे पण विधान चुके, हे पण विधान चुके. बरोबर, हे पण चुके, हे पण चुके. मग हा पण प्रश्न हॅश झाला असेल. चेक करून घ्या तुम्ही. येस, हा पण प्रश्न हॅश झाला. दोन्ही विधानं चूक झाल्यात, त्यामुळे हा प्रश्न काय झालेला आहे? हॅश झालेला आहे. काही अडचण नाही. ओके. येस. डन. क्लिअर. चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. कारण नियम समिती, सुकाणू समिती या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहेत. दोन्ही समित्यांचे अध्यक्ष काय आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसादच त्या ठिकाणी झालेले आहेत. ओके, डन. त्यामुळं हा पण प्रश्न हॅश झालेला आहे. हा आरटीओ ला विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? योग्य आहेत. 288 सदस्यांनी 26 जानेवारीला सह्या केल्या का? नाही. सह्या कधी झालेल्या आहेत? 24 जानेवारी 1950 ला. किती लोकांनी केल्या? 284 लोकांनी. तारीख चुकली. कायद्याने घालून दिलेली पद्धत, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, हे अमेरिकेचा आहे का? मगाशीच सांगितलं. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कोणाचा आहे? जपानचा आहे. बघा ना, आपण मगाशी जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलं त्याचा इथं आयुष्यात काहीतरी फायदा झालेला आहे. असाच फायदा उत्तर होत राहो. यस. प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ कोणाचा आहे? जपानचा आहे. मग प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ जपानचा आहे, तर तिथं काही शब्द वापरलाय? अमेरिकेचा आहे.
मग अमेरिकेचं काय येतं? अमेरिकेचं आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. इंग्लिश एवढे दोन तर ठेवा. दोन्ही सभागृहाची बैठक, संयुक्त बैठक बोलवायची ही संकल्पना ऑस्ट्रेलिया देशाची आहे. ऑस्ट्रेलिया देशाची आहे, ब्रिटन देशाची नाही. हे पण चूक आहे, हे पण चूक आहे, हे पण चूक आहे. मग योग्य काय आहे? काहीच योग्य नाही. म्हणतात मगाशी मी परत या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला की आयोग चौथा पर्याय देतं. योग्य विचारलं शेवटचं उत्तर, अयोग्य विचारलं शेवटचं उत्तर. बऱ्यापैकी असं होत असतं. आलं लक्षात? तर 284 सदस्यांनी सह्या केल्या 3 प्रतींवर 24 जानेवारी 1950 ला. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ ही जपानची संकल्पना आणि संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलियाकडून संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. एक वाक्य लक्षात ठेवा, संयुक्त बैठक ही फक्त संसदेच्या दोन्ही सभागृहांची होते, लोकसभेची आणि राज्यसभेची. राज्याच्या म्हणजे विधानसभेची आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलावली जात नाही. राज्यघटना निर्मितीच्या संदर्भात नियम समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम पाहिलं? कोण? संविधान सभेच्या 22 समित्यांपैकी नियम समिती ही पहिली समिती आहे, जिची स्थापना सगळ्यात पहिल्यांदा झाली 11 डिसेंबर 1946 ला. आणि 11 डिसेंबर 1946 ला पहिली समिती स्थापन झाली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर क्रमांक 3. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर पण कार्यपद्धती समितीचे अध्यक्ष होते. कार्यपद्धती समिती के.एम. मुन्शी पण होते. असे 3 लोक वेगवेगळी इथं तुम्हाला दिलेली आहेत. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर श्रेय प्रदान कमिटी, श्रेय प्रदान कमिटी, श्रेय प्रदान. आणि के.एम. मुन्शी कार्यव्यवहार, कार्यव्यवहार समिती. हिला म्हणलं जातं ऑर्डर ऑफ बिझनेस, हिला म्हणलं जातं श्रेय प्रदान समिती. आणि तिसरे व्यक्ती जे आहेत जी.व्ही. मावळणकर, त्यांची आहे संविधान सभा, संविधान सभा कार्यविषयक समिती. त्यांची समिती कोणती? संविधान सभा कार्यविषयक समिती. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांची अधिकारपत्र समिती पण एक लक्षात ठेवा. आलं तर कधी जे असलं आलेलंच नाही अजून नाही, मग हे येत असतं. अधिकारपत्र समिती, श्रेय प्रदान समिती, क्रेडिट काय असेल, कार्यव्यवहार समिती. आणि जी.व्ही. मावळणकर यांची, जी.व्ही. मावळणकर यांची कोणती आहे? संविधान सभा कार्यविषयक समिती, संविधान सभा कार्यविषयक समिती. आणि आंबेडकरांची तर माहितीच आपल्याला मसुदा समिती. ते माहित नसल तर आपला एमपीएससीचा जो काय आपण राडा घातलाय तो थांबवलेला बरा. संविधानाच्या शिल्पकारांचंच माहित नसेल तर कशाला डोकं लावायचं पुढे. विधानसभेने राष्ट्रध्वज स्वीकारला 22 जुलै 1947. तारखांपाशी थोडं स्लो घ्यायचं. बरोबर बरोबर विधाने निवडायच्यात. मग बरोबर आहे का हे पर्याय गेला. राष्ट्रगीत बरोबर आहे का? चुकलंय ना वर्ष 1950 पाहिजे, चुकलंय. मग ब गेला का? ब उत्तरात पाहिजे का? नाही पाहिजे, नाही पाहिजे. अ आणि ड उत्तर मिळालेलं आहे. अ आणि ड बरोबर का? खालचं वाचायची सुद्धा गरज नाही, पण वाचू. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून 24 जानेवारीला आले, 24 जानेवारी. आणि शेवटचं अधिवेशन 24 तारखेला झालं. यस, शेवटची बैठक, शेवटचं अधिवेशन झालं. 11चं अधिवेशन झाली. 11वं अधिवेशन खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला संपलं, ज्या दिवशी संविधान स्वीकारलं. पण ही शेवटची बैठक झाली. काही ठिकाणी याला 12वे अधिवेशन पण म्हणतात. लक्षात. सगळंच माहित असावं असं काही नसतं. तुम्ही पर्याय कट केले की उत्तरापर्यंत पोहोचू शकता, काही अडचण येत नाही. त्यामुळं संविधान सभा या टॉपिक मध्ये काय आतापर्यंत आपण पाहिलं की ज्याच्यातनं आपल्याला काय वाटतं, काय लक्षात ठेवलं पाहिजे. एक महत्वाची पदे, बरोबर. त्याच्यानंतर 2 तारखा, त्याच्यानंतर 3 समिती, महत्वाची पदे आणि पदावरील व्यक्ती. हे असं काढलं ना तुम्ही की मग जिंगालाला जी हा विषय एकदम सुंदर आहे. लक्षात फक्त हे असं काहीतरी मिळालं पाहिजे. तारखा, समित्या आणि सगळ्यात शेवटचं काय? स्ट्रक्चर, संविधान सभेचं स्ट्रक्चर. 2 बिफोर इंडिपेंडंट, बिफोर इंडिपेंडंट आणि आफ्टर इंडिपेंडंट. बरोबर ना? दोन्ही कडचं स्ट्रक्चर तुम्हाला असं एवढं इंग्रजी बोलले तुम्ही म्हणता असं, अच्छा तो ये बात है सर, तुम्हाला तर येतं इंग्रजी पण तुम्ही आम्हाला गंडवायचा कार्यक्रम करताय काय? तसं नाही. ते नाही का अशोक सराफचा लक्षाचा डायलॉग, आचार्याच्या कमरेला खिल्ली काय, तसं येते. लक्षात. तर स्ट्रक्चर माहित असणं गरजेचं. याच्या पलीकडे काही परीक्षेला येत नाही. बघा ऍडव्हान्स प्रश्न. कालपर्यंत काय होता? संविधानावर स्वाक्षरी करताना संविधान पाऊस पडत होता, सह्या कधी झाल्या. अजून काय होतं? संविधान कुठं ठेवलेलं आहे, संविधान कुठं होतं, संविधान कुठं आहे, कुठं लिहिलं, कसं लिहिलं, कुणी लिहिलं. आता कुठं ठेवलं आणि लिहिलं, डायरेक्ट आलं.
मूळ प्रतींवर 286 सदस्यांनी सह्या केला 26 नोव्हेंबर 1949 ला. खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला सह्या झालेल्याच नाहीत, सह्या झालेल्या आहेत 24 जानेवारी 1950 ला. संविधान सभा या टॉपिकच्या नुसत्या तारखा पाठ केल्या ना, तारखा, तरी जाळ आणि दूर होतोय. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही संविधान राष्ट्रपती भवनात ठेवलंय का? नाही ना, मी काल सांगितलं. कुठे ठेवलंय? संसद भवनात, पार्लमेंटरी हॉल, पार्लमेंटरी सेंट्रल हॉल मध्ये ठेवलंय. आलं लक्षात? हेलियम वायू ठेवलं, हे बी खरंय. आणि प्रेम बिहारी रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं, हे मात्र खरंय. प्रेम बिहारी रायजादा यांनी इंग्लिश मधलं संविधान लिहिलं, इंग्लिश मधलं. हिंदी संविधान लिहिलं वसंत कृष्ण वैद्य. हिंदी संविधान कोणी लिहिलं? वसंत कृष्ण वैद्य. आणि नक्षीकार होते नंदलाल बोस. नक्षीकार होते नंदलाल बोस. नक्षीकार कोण होते? नंदलाल बोस. म्हणजे चित्रकार, रेखाटण्याचं काम कोणी केलं? नंदलाल बोस. मग पहिलं चूक आहे आणि ब पण चूक आहे. मग काय बरोबर आहे? क बरोबर, अ आणि ब चुकीचे. उत्तर क्रमांक 3. इटॅलिक फॉन्ट मध्ये कॉन्स्टिट्यूशन लिहिलं गेलं. मी पण इटॅलिकच लिहितो. इटॅलिक लिहिण्यासाठी मला थोडंसं मोल्ड व्हावं लागलं, लेफ्टी असल्यामुळे. इटॅलिक फॉन्ट मध्ये संविधान लिहिलं गेलेलं आहे. प्रेम बिहारी रायजादा यांनी त्याच्यासाठी कोणताही मोबदला घेतलेला नाही. नेहरूंनी विनंती केली, संविधान लिहिलं पाहिजे तुम्ही हस्ताक्षरात तुमच्या हाताने. प्रेम बिहारी रायजादा म्हणजे मला मोबदला नको, पण पानावरती प्रेम प्रेम शब्द लिहिण्याची परमिशन द्यावी, आणि म्हणून कॉन्स्टिट्यूशन वरती प्रेम प्रेम शब्द लिहिला. कोणत्या वायूत ठेवलंय? हेलियम वायूत ठेवलंय. पुढे ठेवलंय संसद भवनात ठेवलंय. दोन्ही ठेवलेले आहेत. यस. आणि सह्या कधी झाल्या? त्याची तारीख 24 जानेवारी 1950. पुढच्या परीक्षेला काय होऊ शकतं? काय नाही, एवढी तारीख बाहेर काढायची, प्रश्न विचारायचा. स्वाक्षऱ्या कोणत्या तारखेला झाल्या? झालं. निम्मे त्याच्यातच गार. प्रश्नातून प्रश्न, प्रश्नातून प्रश्न इमॅजिन करत गेलं, सोडवत गेलं, इमॅजिन करत गेलं, सोडवत गेलं, की आणखी गोष्टी तुम्हाला सोप्या होत जाणार आहेत. खालीलपैकी मसुदा समितीचे कोण सदस्य नव्हते? कोण नव्हतं? हे होते, हे होते, हे होते. सच्चिदानंद सिन्हा नव्हते. झालं. 7 सदस्यीय समिती. बघा ना तुम्ही, नुसत्या मसुदा समितीचा अध्यक्ष केला, अभ्यास केला, तरी किती प्रश्न तुम्हाला पीवायक्यू मधले सुटले. हे एक्सप्लेनेशन आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. संविधान सभेचे शेवटचं अधिवेशन 24 जानेवारी 1950. पण पहिला पर्याय बघा ना काय दिलाय. आत्ताच बघितलं आपण. शेवटी कधी भेटली संविधान सभा? शेवटी भेटली एकदा. शेवटी एकदा संविधान सभा भेटली 24 जानेवारी 1950 ला. चला, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? थोडं बारीक बघावं लागत असं, थोडं झूम करतो. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर आहे का? नाही, 26 जानेवारी. 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्द जोडला, बरोबर. मग सत्य नाही म्हणजे काय आहे? असत्य, बरोबर ना? पहिलंच असत्य ना, कशाला ताण घ्यायचं? 26 जानेवारी 1950 पहिलंच असत्य. 42व्या घटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्ती 76 ला झाली. सरनाम्यात न्यायाचं तत्व दिले, ते रशियावर आणले, हे बरोबर आहे. म्हणजे कधी कधी परत एकदा तोच पॅटर्न, कधी कधी पहिल्याच पर्याय उत्तर असतं आणि आपण खालचं वाचून गोंधळ वाढवतो. पहिल्याच पर्यायात उत्तर भेटलं. लक्षात घ्या. न्याय इथं दिलं ना, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय. न्याय ही संकल्पना रशियाची आहे, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या संकल्पना फ्रान्सच्या आहेत. फ्रान्स कडून काय आणलं? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे कडून आणले? फ्रान्स कडून आणलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झाली. या 42व्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश झाला, सरनाम्यामध्ये समाजवादी शब्दाचा समावेश झाला, आणि एकात्मता, एकता हा शब्द मूळतः होता बरं, फक्त एकात्मता शब्दाचा समावेश झाला. एकात्मता किंवा त्याला आपण म्हणू अखंडता, इंटिग्रिटी या शब्दाचा समावेश झाला 42व्या घटना दुरुस्ती. चला, फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? फाळणीपूर्वी काय स्ट्रक्चर होतं असं विचारलं इथं. फाळणीपूर्वी ब्रिटिश प्रांत, प्रांतिक विधानसभांचे 292, मुख्य आयुक्तांचे 4 आणि रियासतींकडून 93. तर भेटलं, कारण इथं 5 आहे ना, गेलं. इथं 3 आहे ना, गेलं. चुकलंय. रियासती म्हणजे संस्था, संस्थानिक. रियासती म्हणजे कोण? संस्थानिकांच्या संदर्भानं ते वाक्य विचारलेलं आहे, संस्थानिकांच्या संदर्भानं. प्रांतिक विधिमंडळांचे 292 सदस्य, मुख्य आयुक्तांचे 4. फाळणीपूर्वीचं वेगळं, फाळणीनंतरचं वेगळं. लक्षात, फाळणीनंतरचं वेगळं, फाळणीपूर्वीचं वेगळं. आणि संस्थानिकांचे किती? 93 सदस्य होते. आता परत परत ते सांगायला नको, इथं शब्द बदलला, फाळणीनंतर शब्द टाकला की प्रश्न बदलतो. फाळणीनंतर शब्द टाकला की प्रश्न बदलतो. फाळणीनंतर म्हणलं की 226,
मुख्य आयुक्तांचे 3 आणि यांचे 70. शब्द लगेच चेंज, प्रश्न चेंज. काय नाही, पेपर सेटरने जर हा प्रश्न बघितला तिथे शब्द बदलून खालचे आकडे बदलून परत प्रश्न कॉपी पेस्ट. काय फार त्याच्यासाठी त्याला काय डोंगर उचलायचा का लय मोठा. नेहरू कोणत्या कोणत्या समित्यांचे अध्यक्ष होते? नव्हते ना पहिल्या समितीचे. नेहरू नव्हते. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. केंद्रीय अधिकार समिती, केंद्रीयला कधी कधी शब्द संघ येतो, संघ अधिकार समिती. मूलभूत हक्क अल्पसंख्याकांना कोण? सरदार पटेल. पाठ झालं. आता 2च कमिट्या राहिल्या. एक तर उत्तर 2 लिहावं लागेल, नाही तर 4 लिहावं लागेल. प्रांतिक घटना समिती सरदार पटेल. प्रांतिक घटना समिती सरदार पटेल. 2 गोष्टींमध्ये गोंधळ कायम होतो. केंद्रीय घटना विचारलं, केंद्रीय घटना किंवा संघ घटना, संघ राज्य घटना, तर त्याचे अध्यक्ष नेहरू, त्याचे अध्यक्ष कोण? नेहरू. मात्र प्रांतिक घटना विचारलं तर त्याचे अध्यक्ष पटेल. प्रांतिक घटना विचारलं तर पटेल, प्रांतिक घटना पटेल. उत्तर क्रमांक 2. त्यामुळं केंद्रीय घटना पण नेहरू आणि केंद्रीय अधिकार पण नेहरूच. तिथं केंद्रीय अधिकार विचारलं ना, संघराज्य अधिकार समिती. पुढे 13 डिसेंबर 1946 रोजी भारत राज्यघटनेत उद्दिष्टांचा ठराव समाविष्ट करायचा होता, तो कुणी मांडला? तो जवाहरलाल नेहरूंनी मांडला. आता लय झालं, उद्दिष्टांचा ठराव दमलो. सुचेता कृपलानी संयुक्त प्रांतातून, जे.बी. कृपलानी यांच्या पत्नी संयुक्त प्रांतातून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर. सरोजिनी नायडू बिहार प्रांतातून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद बिहार प्रांतातून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर. नेहरू कुठून होते असं कधी आलं तर लिहा, संयुक्त प्रांत. नेहरू संविधान सभेवर कुठून आले होते? संयुक्त प्रांत. तरी पण तपासतो एकदा, कधी कधी माझं चुकतं, मग मला वाईट वाटतं की आपल्याकडून हे चुकलं. नेहरू संयुक्त प्रांत. यस. सरदार पटेल बॉम्बे प्रांत. आपण सरदार पटेल बॉम्बे प्रांत आलं कधी तर, सरदार पटेल बॉम्बे प्रांत. घटना समिती ही जनतेच्या राजकीय आणि इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यमच आहेच, पण जाती आणि इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल. म्हणजे संविधान सभेबद्दल गौरव उद्गार या ठिकाणी मोठे मोठे काढलेले आहेत. तर हे गौरव उद्गार कुणी काढलेत असा एक साधा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची शक्यता आहे. आणि हे गौरव उद्गार काढलेले आहेत महात्मा गांधी यांनी. आता ह्याच्यावर काय एक्सप्लेनेशन नाहीये. एक तर या लिहावं उत्तर, नाही तर मग सोडावं उत्तर, दोन्हीपैकी एक. डॉक्टर आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार म्हणलं जातं कारण उद्दिष्टांचा ठराव मांडला का? नाही ना मांडला. घटना समितीचे अध्यक्ष होते का? नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटना समितीचे अध्यक्ष तर राजेंद्र प्रसाद होते, मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते. फक्त कळलं, म्हणून त्यांना म्हणायचं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली आहे? योग्यरित्या जुळलेली आहे. के.एम. मुन्शी बॉम्बे, वल्लभभाई पटेल आत्ताच बोललो बॉम्बे, राजेंद्र प्रसाद दमलो बोलून बिहार, फिरोज गांधी संयुक्त प्रांत. केसी नियोगी फक्त चुकलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर अ, ब, क, ड असेल. आता खरं सांगू, उत्तर मला माहिती म्हणून मी 2 लिहिले, पण तसं बघायला गेलं तर इलिमिनेशन कशी करणार होतो आय डोंट नो. म्हणजे मला बी प्रश्न पडला असता की आपण इलिमिनेशन कसं केलं असतं. इथे इलिमिनेशन करायला काही स्कोपच नाहीये, कारण तुम्ही काय काय इलिमिनेशन करणार ना. समजा तुम्ही हे इलिमिनेशन करू शकता, हे पण इलिमिनेशन करू शकता, कारण मला हे माहित होतं. त्यामुळे याचं उत्तर मी असतो तर मी 1 लिहून आलो असतो आणि आल्यानंतर मग माझं चुकलेलं असतं. पण अशा प्रश्नांमध्ये रिस्क घ्यायला पाहिजे. आलं लक्षात? ह्याच्यात रिस्क न घेण्यासारखं काहीच नाही. वरीलपैकी सर्व हाणायचं आपलं, लय ताण घ्यायचा नाही. तुम्हाला हा आहे एक टास्क. केसी नियोगी भारतीय वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष 1951च्या आसपास, ज्यावेळेस केंद्रीय वित्त आयोग ऑल इंडिया लेवलला कलम 280 नुसार स्थापन केला. त्याचे पहिले अध्यक्ष केसी नियोगी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचे मेंबर होते. ते कोणत्या प्रांतातून होते हे तुम्ही शोधा आणि लिहा तुमच्याकडे. बाकी ही वरची इन्फॉर्मेशन आपल्यासाठी आयोगाने दिलेली आहे नव्याने. कदाचित उद्या हेच उचलून परत जोड्या लावायला विचारलं तर पळापळ व्हायला नको. फिरोज गांधी संयुक्त प्रांत, राजेंद्र प्रसाद बिहार, पटेल बॉम्बे, के.एम. मुन्शी बॉम्बे. नेहरू मी मगाशी सांगितलं, नेहरू संयुक्त प्रांत, नेहरू संयुक्त प्रांत. अजून काही प्रमुख व्यक्ती असतील त्यांचे जर प्रांत सांगू तुम्हाला 1-2, मला माहित होते म्हणून सांगतो. सी राजगोपालाचारी मद्रास,
सी राजगोपालाचारी मद्रास. ओके, प्रमुख व्यक्ती. सच्चिदानंद सिन्हा सांगितलं बिहार. राजगोपालाचारी मद्रास. सच्चिदानंद सिन्हा बिहार. ओके, येस. त्यामुळे याचं उत्तर आहे 2. तर ते कोणत्या प्रांतातून आहेत ते तुम्हाला शोधायला दिले. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे कोण सदस्य होते? हे नव्हते, हे सदस्य होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मद्रास प्रांतातून कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर निवडून आले होते. कोण? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. जो मसुदा समितीने ड्राफ्ट बनवलेत ना वेगवेगळे, त्या ड्राफ्ट मध्ये न्याय व्यवस्थेचा ड्राफ्ट बनवण्यासाठी यांचं योगदान आहे. मद्रास प्रांताचे ऍडव्होकेट जनरल होते. मद्रासचे ऍडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता. इंग्रजीत म्हणलं असं वाटतं लय कोणतरी होतं, पण आपल्याला ऍडव्होकेट जनरल माहिती आहे. ऍडव्होकेट जनरल होते महाधिवक्ता. ओके, न्याय व्यवस्थेचा ड्राफ्ट बनवला. परत माहितीचे सरोजिनी नायडू बिहार, पहिल्याचं 2 पाठ झालं तुमचं. मालती चौधरी ओडिशा, मागच्या सेशन मध्ये बोललो. बचं 3 उत्तर भेटलं. राजकुमारी अमृता कौर संयुक्त प्रांत आणि बिहार. दक्षिणी वेलायुधन मद्रास. काय आलं उत्तर? उत्तर क्रमांक 2. लक्षात. हे काही महत्वाच्या गोष्टी माहीतच पाहिजेत, म्हणजे तुम्ही त्याला कोणत्याही प्रकारचा एक्सक्यूज देऊ शकत नाही. या महिला ज्या सदस्या कार्यरत होत्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये किंवा काम करत होत्या, त्या महिलांच्या बाबतीत जर आपण काही अंशी माहिती काढली किंवा काही अंशी जर माहिती वाचली, तर त्यातल्या एकमेव दलित महिला आणि एकमेव मुस्लिम महिला ही 2 नावं आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. लक्षात, कारण ते पण परीक्षेला विचारायचं राहिलेलं आहे. ही 2 नावं परीक्षेला विचारायची राहिलेली आहेत. बरोबर ना? दक्षिणी वेलायुधन आणि दक्षिणी वेलायुधन एकमेव दलित महिला, एकमेव दलित महिला. आणि एकमेव मुस्लिम महिला बेगम रसूल. नाव सांगतो, एकमेव मुस्लिम महिला बेगम रसूल संयुक्त प्रांतात निवडून आल्या होत्या. एकमेव मुस्लिम बेगम रसूल. एकमेव मुस्लिम बेगम रसूल. चला पुढे जाऊया. कोणत्या तरतुदी तात्काळ अंमलात आल्या होत्या? नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, मूलभूत अधिकार. बघा ना, सेम प्रश्न आहे असा आयोगाने कॉपी केला रे, आणि पेस्ट पण केला. किती सोपं विचारलं गेलंय दाखवतो. काय केलंय? काही केलेलं नाही. बघा, सेम प्रश्न, इथं पण सेम प्रश्न, एक शब्द सुद्धा बदलला नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगल, तुम्ही काय करा नाही तर काय करू नका, पण PYQ मात्र तेवढे सोडवा. 394 कलमामध्ये तात्काळ बाबी दिल्या होत्या. अ ब क या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर क्रमांक 3, मूलभूत हक्क नाही. किती गोलमेज परिषदा झाल्या का सांगावं लागतं का? 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी गेलेच नाही, दुसऱ्याला गेले. इंग्रजांनी कोणत्या वर्षी पहिल्यांदा मागणी मंजूर केली? 1940 ला लॉर्ड लिनलिथगो. 1938 ला तर काँग्रेसचा ठराव आहे. ठरावानंतरच मंजूर होईल ना मागणी. मग हे गेलं पुढं. 1942 ला क्रिप्स मिशन आहे. 39 असंच आहे क्रिप्स मिशन. लॉर्ड लिनलिथगो, लॉर्ड लिनलिथगो हे म्हणले, काय म्हणले? मुख्यतः भारतीयांनी बनवावं संविधान. मुख्यतः भारतीयांनी संविधान बनवावे. म्हणजेच पहिल्यांदा मागणी मंजूर झाली. इथं सांगितलं पूर्णतः भारतीयांनी बनवावे. पूर्णतः भारतीयांनी बनवावे. ओके, त्याचं उत्तर आहे 1940 ला ती मागणी मंजूर झालेली आहे. अशा पद्धतीनं 2022 सालापर्यंत आपण आलोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं 2026 सालापर्यंत आपण संविधान सभेच्या येऊ. तुमचे फीडबॅक मला पाहिजेत. फीडबॅक प्रेरणा देतात माणसाला, बाकी काहीच होत नाही. ओके, चलो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.